वैद्यमित्र हो नमस्कार. आजचा आपला विषय आहे इंदुकेअरच्या वैशिष्ट्यपूर्ण घणांची निर्मिती. आपणाला कल्पना आहे की आयुर्वेदी औषधकरणाच्या 5 मूलभूत कल्पना आहेत. त्या म्हणजे कल्क, स्वरस, हिम, फांट आणि क्वाथ अर्थात काढा. परंतु पुढे पुढे आयुर्वेदिक आचार्यांनी संशोधनाच्या माध्यमातून अनेक कल्पना पुढे आणल्या. त्यातलीच एक सर्वात महत्त्वाची कल्पना म्हणजे घन अर्थात रसक्रिया. वाग्भटाचार्य म्हणतात, क्वाथादीनाम पुनम पाकात घनत्वम सा रसक्रिया. घन अर्था अथवा रसक्रिया ही संकल्पना आयुर्वेदामध्ये खूप प्रचलित होत चाललेली आहे, लोकप्रिय होत चाललेली आहे. वैद्यांचा आवडीचा विषय म्हणजे घन अथवा रसक्रिया. साध्या पद्धतीनं बनवायचा विचार केला तर घन बनवला कसा जातो, तो काढ्याला पुन्हा पुन्हा आटवून जो घनसार किंवा रसक्रिया तयार होते ते म्हणजे घन. इंदुकेअर आपल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटकांचा अंतर्भाव करत असते आणि घन ही संकल्पना त्यातलीच एक. खरं तर इंदुकेअरची घन संकल्पना आपण समजावून सर्वप्रथम घेऊया. आम्ही काय करतो, इंदुकेअर यामध्ये सर्वात प्रथम ज्या द्रव्याचा घन बनवायचा आहे, ज्या द्रव्याचा मग ते एकेरी चूर्ण असेल, एकेरी द्रव्य असेल अथवा ग्रंथातलं आयुर्वेदिक ग्रंथातली एखादी संकल्पना अर्थात महामंजिष्ठादी काढा, महारासनादी काढा किंवा महासुदर्शन चूर्ण यासारखी संकल्पना असेल तर या सर्व गोष्टींची भरड चूर्ण सर्वप्रथम घेतली जाते. ती जवळपास 24 तास पाण्यामध्ये भिजवली जाते. कारण काही औषधी तत्व हे पाण्यामध्ये उतरण्यासाठी उष्णतेची आवश्यकता नसते आणि म्हणून 24 तास ते भरड आपण भिजवून ठेवतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्याचा 16 पट पाणी ओतून 1 अष्टमांश त्याचा काढा उगवतो, जी काढ्याची सर्व ठिकाणी वापरलेली प्रक्रिया. मात्र ही प्रक्रिया इंदुकेअरमध्ये होत असताना ही कॉम्पॅक्ट जॅकेटेड व्हेसलमध्ये केली जाते. याचे अनेक फायदे होतात. पहिला फायदा हा होतो की याच्यामध्ये जी उष्णता काढा द्रव्य करताना लागणारी आहे, ही उष्णता डायरेक्ट हिटिंग न होता स्टीम हिटेड केली जाते आणि त्यामुळं इतर लोक किंवा इतर उत्पादक जेव्हा घन बनवतात त्यावेळी त्याला काढ्याच्या स्वरूपामध्ये भट्टीमध्ये, ज्याला डिझेलची भट्टी किंवा गॅसवरती पातेल्यामध्ये उकळलं जातं. मात्र यावेळी ती उष्णता सरळ सरळ लागल्यामुळे यामध्ये औषधी घटकांना करपण्याची शक्यता असते आणि त्यामुळं इंदुकेअरची घन प्रक्रिया ही कॉम्पॅक्ट जॅकेटेड मध्ये होत असल्यामुळं डायरेक्टली हीट औषधी द्रव्यांना लागत नाही आणि त्यामुळं घन प्रक्रिया निर्माण होताना आवश्यक असणारा जो काढा आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं तयार होतो. हे होत असताना जॅकेटेड व्हेसल हे पूर्णतः 316, ज्याला 316 स्टेनलेस स्टील आपण म्हणतो, या प्रकारचं असल्यामुळे आमच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये कुठेही घन करपत नाही. त्यामुळं इतर उत्पादकांचा घन काळा कुट्ट डांबरासारखा दिसतो. उलट पक्षी इंदुकेअरने बनवलेला घन जो आहे हा त्या औषधी द्रव्याचा वर्ण बऱ्यापैकी जरी डार्क होत असला तरी त्याचा गंध हा औषधी द्रव्याचा प्रकर्षाने जाणवतो. याचे 2 फायदे असतात. ते म्हणजे एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इथं खूप जास्त प्रमाणात उष्णता दिली जात नाही आणि त्यामुळं इसेन्शियल ऑइल्स किंवा व्होलाटाईल ऑइल्स किंवा ज्यांचा बॉइलिंग पॉईंट हा अत्यंत कमी आहे असे घटक द्रव्य त्या काड्यामध्ये प्रिझर्व केली जातात, त्या काड्यामध्ये शोषून ठेवली जातात. इतर उत्पादन प्रक्रियेमध्ये वाफेच्या स्वरूपामध्ये इसेन्शियल ऑइल्स किंवा व्होलाटाईल ऑइल्स उडून जातात. खरं तर ते देखील औषधी घटक असतात आणि त्यामुळं इंदुकेअरचे घन एक तर डांबरासारखे काळे कुट्ट दिसत नाहीत, तर ज्या प्रकारची औषधी वापरतोय त्या औषधातलाच डार्क रंगाकडे जाणारा रंग त्याला येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप चांगला गंध जो त्या औषधाचा मूळ गंध आहे तो मिळतो. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये तयार झालेला 1 अष्टमांश काढा जो आहे तो काढा सक्शन पंपने पुन्हा एका इव्हॅपोरेटर किंवा कॉन्सन्ट्रेटरमध्ये टाकला जातो. हा इव्हॅपोरेटर किंवा कॉन्सन्ट्रेटरमध्ये काढा टाकल्यानंतर पुन्हा एकदा त्यातला फक्त द्रवांश उडवला जातो आणि इसेन्शियल ऑइल्स किंवा व्होलाटाईल्स ऑइल प्रिझर्व केले जातात. इव्हॅपोरेटर किंवा कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून तयार झालेला घनसार एक पातळ स्वरूपाचा घनसार होतो, ज्याची ब्रिक्स मोजली जाते, ज्याची घनता मोजली जाते आणि साधारण 35 पर्यंतची असलेली ब्रिक्स ते आपण उचलून व्हॅक्यूम ड्रायरला ड्रायिंगला पाठवतो
आता इतर ट्रे ड्रायर आणि व्हॅक्यूम ट्रे ड्रायरमध्ये देखील खूप महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे व्हॅक्यूम ट्रे ड्रायरमध्ये लागणारी उष्णता पाणी उडवण्यासाठी किंवा त्या औषधाच्या प्रक्रियेनुसार अत्यंत कमी प्रमाणात लागते, कारण या ठिकाणी व्हॅक्यूमचा वापर केला जातो. कुठलीही मोकळी हवा त्या ट्रे ड्रायरमध्ये नसते. ज्या पद्धतीनं ब्लोईंग ट्रे ड्रायरमध्ये मोकळी हवा असते आणि त्यामुळं औषधी द्रव्यातला पाण्याचा अंश उडवण्यासाठी खूप मोठ्या जवळपास 80 ते 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानाची आवश्यकता असते. तेच तापमान व्हॅक्यूम ट्रे ड्रायरमध्ये 15 ते 20 डिग्री सेल्सिअसनी कमी लागतं. त्याचे दोन फायदे होतात. एक तर पुन्हा एकदा तुमचा घन जो आहे तो पावडर फॉर्ममध्ये जाताना तो करपत नाही. उष्णता सर्व बाजूंनी सारखीच लागल्यामुळं सर्व समप्रमाणामध्ये तो कोरडा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तापमान कमी लागल्यामुळं जे घन उडून जात आहेत किंवा जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट उडून जात आहेत ते उडून जाण्याचं प्रमाण कमी होतं. आणि मग याच्यामध्ये मिळणारी पावडर किंवा ज्याला आपण चूर्ण स्वरूपामध्ये घन मिळतो ते आम्ही टॅब्लेटिंग प्रोसेसला पाठवतो. याच्यामध्ये देखील घन हा हायग्रोस्कोपिक असल्यामुळे मॉइश्चर कंटेंट तो इमिजिएटली ॲब्सॉर्ब करतो आणि त्यामुळे उघड्या वातावरणामध्ये तुमचा घन राहिला तर त्याला पाणी सुटणे, तो चिकट होणे किंवा त्याच्या गोळ्यांचा लगदा होणे असे दुष्परिणाम दिसून येतात. इंदुकेअर ही सर्व टॅब्लेटिंग प्रक्रिया करत असताना ती कंट्रोल्ड इन्व्हायरमेंटमध्ये करते. म्हणजे काय आहे तर त्या घन स्वरूप प्रत्येक घनाला लागणारं ह्युमिडिटी वेगळं आहे. उदाहरणार्थ शतावरी घन जर आपल्याला बनवायचं असेल तर त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी 40च्या पुढे जाऊन चालत नाही. जर ती 40च्या पुढे गेले तर तुमची तयार झालेल्या गोळीचा देखील लगदा होतो किंवा ते चिटकून बसतं. आणि म्हणून कंट्रोल्ड इन्व्हायरमेंट, ज्याला आपण हिटिंग, व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग म्हणतो किंवा मॉडर्नच्या भाषेमध्ये त्याला HVAC म्हणतात, ह्या प्रक्रियेनं तयार केलेल्या टॅब्लेटिंग सेक्शनमध्येच याच्या गोळ्या बनवल्या जातात. याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोल्ड असतं, रिलेटिव्ह ह्युमिडिटी कंट्रोल्ड असते आणि या गोष्टी असल्यामुळं आपण जी घनची पावडर आहे त्याचं टॅब्लेटिंग करत असताना कंट्रोल्ड इन्व्हायरमेंटमध्ये टॅब्लेटिंग केल्यामुळं आमच्या घनच्या टॅब्लेट्स एकमेकांना चिटकत नाहीत, ते मॉइश्चर पकडत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं ते मॉइश्चर न पकडल्यामुळे त्या गोळ्या आपण दीर्घकाळापर्यंत वापरू शकतो. इंदुकेअरच्या घनांना 3 वर्षाची एक्सपायरी रेकमेंड करतं. मला खात्री आहे की आमचे घन 3 वर्षापर्यंत जर आपण चांगल्या कंडिशनमध्ये ठेवले तर ते आपल्याकडे राहू शकतात, ते आपण सुखाने वापरू शकता. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपण कुठेही डायरेक्ट हिटिंग न केल्यामुळं इतर घन करपतात, काळेकुट्ट दिसतात. इंदुकेअरच्या घनामध्ये कार्बन कंटेंट जो आहे किंवा कार्बन पार्टिकल आहे, कुठलाही गोष्ट करपली की त्याच्यामध्ये कार्बन पार्टिकल्स तयार होतात, ते इंदुकेअरच्या घनामध्ये 4% जास्त आढळत नाहीत, जेव्हा की इतर कंपन्यांच्या घनामध्ये ते प्रमाण 15च्या पुढे दिसतं. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या घनांना आपल्या इंदुकेअरच्या जे घन आहेत त्याला येणारा त्या द्रव्याचा विशिष्ट वास. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलीही औषधी वनस्पती त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये इसेन्शियल ऑइल्स किंवा व्होलाटाईल सॉल्ट्स असतात, ज्यांचं बॉइलिंग पॉईंट हा खूप कमी असतो आणि त्याच्या पुढे जर त्यांना हिट केलं तर तो औषधी गुणधर्म उडून जाण्याचा धोका असतो. तो आपल्या प्रक्रियेमध्ये कॉम्पॅक्ट जॅकेटेड व्हेसलमध्ये, कॉन्सन्ट्रेटर, इव्हॅपोरेटर आणि व्हॅक्यूम ट्रे ड्रायरमध्ये ठेवल्यामुळे आणि त्या प्रक्रियेमधून जात असल्यामुळे औषधी गुणधर्म सर्व प्रकारचे प्रिझर्व केले जातात. आपणाला कल्पना आहे की कुठल्याही औषधी गुणधर्माचा विचार करत असताना कुठलंही चूर्ण असो, बघा अश्वगंधा असेल, गुडूची असेल किंवा अनंतमूळ असेल, ह्या सर्व प्रक्रियेच्या वेळी ह्या औषधींना किती तापमानांपर्यंत काढ्याला उकळलं पाहिजे ही गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यावी लागते. आणि म्हणूनच आपण दालचिनी असेल किंवा वेलची असेल किंवा लवंग असेल अशा व्होलाटाईल ऑइल कंटेंट औषधांचे काढे बनवत नाही आणि त्यामुळे ते घनामध्ये परिवर्तित होत नाहीत. आणि म्हणून घन बनवण्याला काही मर्यादा जरी असल्या तरी इंदुकेअर त्यांची जी आपली जी आपण मेथड डेव्हलप केलेली आहे, व्हॅलिडेट केलेली आहे, गेले 10 वर्ष आपण ह्या गोष्टींवरती काम करून अत्यंत चांगल्या प्रकारचे घन, जे घन चिकटणार नाहीत, ज्या घनामध्ये रंग आणि गंध हा औषधाच्या जवळ जाणार आहे, मूळ औषधाच्या जवळ जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ही संपूर्ण प्रक्रिया होत असताना ह्या घनांची सॉल्युबिलिटी 90% जास्त असते. बऱ्याच घनांचं जर आपण पाहिलं त्यामध्ये पावडरचा अंश खूप प्रमाणामध्ये असतो. इंदुकेअरच्या घनामध्ये ते आपल्याला 8 ते 10% पुढे आढळणार नाही, कारण आपण जी प्रक्रिया वापरतो त्याच्यामध्ये संपूर्णपणे काढ्याचा उपयोग करतो. आणि म्हणूनच वाघभटांनी म्हटल्याप्रमाणे काढ्याला उकळवत उकळवत किंवा काढ्याला पुन्हा पुन्हा पाक करत गेल्यानंतर
जे आपल्या हातात येतं त्याला रसक्रिया किंवा घन म्हणतो, त्याच्याच टॅबलेट्स आपण करून आपल्या पुढे आणतो. मला खात्री आहे न चिकटणाऱ्या काळ्या कुट्ट गोळ्या ज्या असतात त्या पद्धतीचे घन इंदुकेरचे नसतात आणि त्यामुळं आपल्या गोळ्या न चिकटता, त्याचा लगदा न होता, त्याला मॉइश्चर न पकडता आपण 3 वर्षांपर्यंत त्या गोळ्या वापरू शकतो. आणि म्हणून मला खात्री आहे की आपल्या रुग्णांना चिकित्सा देताना औषधांनी येणारा गुण घनने, विशेषतः इंदुकेरच्या घनने अधिक चांगल्या प्रकारे येईल याच्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. आणि म्हणून एकदा प्रयोग करून बघा. इंदुकेअर जवळपास 50 पेक्षा जास्त प्रकारचे घन बनवते. आज बाजारात आणताय आपण 30 टॅबलेटचं पॅकिंग, 60 टॅबलेटचं पॅकिंग, 500 टॅबलेटचं पॅकिंग आणि 1000 गोळ्यांचे देखील पॅकिंग आपण देतो. आपले सर्व घन हे 250 मिलीग्रॅम या डोसेज फॉर्ममध्ये असल्यामुळे वापरणं शक्य आहे, वापरणं सोपं आहे. त्याचबरोबर इंदुकेअरनं जे रेग्युलर वापरातले फॉर्म्युले आहेत, अर्थात महामंजिष्टादी काढा असेल, महाराष्ट्रादी काढा असेल, महासुदर्शन काढा असेल, त्रिफळा घन असेल, असे ग्रंथोक्त पाठांचे देखील घनच्या स्वरूपामध्ये आपण उत्पादित करतो. मला वाटतं की यानं आपली गुणकारी आणि आवर्जून वापराव्या अशा औषधांची निकड पूर्ण होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद.